दोन निब्बाणाची मूलतत्वे. एकदा आदरणीय राध स्थवीर हे भगवंताकडे आले आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्यांनी प्रश्न केला, भगवन, निर्वाण किंवा निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय होय. निब्बाण हेच साध्य होय. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वास करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो. आणि भिक्खूंनी उत्तर दिले, भगवान. आणि भगवान त्यांना म्हणाले, नीचतेकडे ओढून नेणारी मी तुम्हा शिकवलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? यावर स्थवीर मालुक्यपुत्र भगवंतांना म्हणाले, मी ती 5 बंधने मला माहीत आहे. मालुक्यपुत्रा, ती कोणती ते सांग. भगवंत, मला आठवते की आपण सांगितले होते की सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलव्रत, परामर्श यावर सर्व काही अवलंबून आहे. असे म्हणणारी नैतिक सदोषता, कामराग आणि दृष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुत्रा, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुत्रा, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोडणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी सक्काय दिठ्ठी कशी निर्माण होईल? तरी पण हे खरे आहे की सक्काय दिठ्ठीचा अंकुर त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतोच. मालुक्यपुत्रा, त्याचप्रमाणे आपल्या पाठीवर लोडणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी विचिकित्सा म्हणजेच मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असतेच. त्याचप्रमाणे ते अर्भक शिलाविषयी अनभिज्ञ असते. ते नैतिक आचरण कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असतेच. त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसे जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असतेच. शेवटी त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणी मात्रासंबंधी आपल्या मनात दृष्टबुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतेच. मालुक्यपुत्रा, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाले, भगवंत, आता वेळ झाली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. धम्मावरील प्रवचने. 1. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का द्यायचे असते? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे श्रेष्ठतम तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच होय. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टींचा विकास व्हायला हे आवश्यक आहे की माणसाने त्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेस ती प्रतित्य समुत्पन्न असल्याची मानावयास पाहिजे. सम्यक दृष्टीचा अर्थच असा आहे की प्रतित्य समुत्पन्न नियमास म्हणजे कार्यकारण भावांच्या नियमास जाणणे. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहे, ज्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व मिथ्या दृष्टीने ग्रासलेली आहेत, ती कार्ये तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व असे का? तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळेच हे असे आहे. आपले आचरण योग्य असणे एवढेच पुरेसे नाही. एखादी बालकही योग्य मार्ग स्वीकारू शकते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव असते. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान असले पाहिजे. हे आनंद, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते कार्य शक्य आहे, कोणते अशक्य आहे हे ज्ञान
ज्याला झाले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. 2. मृत्यूनंतरच्या जीवनाची चिंता कशाला करावी? एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारिपुत्त हे वाराणसी जवळच्या इसिपतनमधील मृगदाय वनामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारिपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अरहंत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारिपुत्तांनी महाकाश्यपांना प्रश्न केला, मित्रा काश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काही सांगितलेले नाही. तर काय तथागत मरणानंतर राहत नाहीत? भगवंतांनी हे देखील व्याकृत केलेले नाहीत. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावायच्या काय? मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही की ते मरणानंतर राहतात किंवा राहत नाहीत. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावायचे काय? हे सुद्धा भगवंतांनी सांगितले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का सांगितले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. त्या प्रश्नाने आपल्याला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साध्य होत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. 3. ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वसिष्ठला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये, हे पैलतीरा, इकडे या बाजूला ये. तर हे वसिष्ठा, जरा विचार कर, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने ते पैलतीर त्याच्याजवळ येईल काय? नाही येणार. त्याचप्रमाणे हे वसिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य खऱ्या ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण्य बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की, हे इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत, हे ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत, हे ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत, हे प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वसिष्ठा, हे निश्चितच आहे की असे होऊच शकत नाही की आपल्या आवाहनाने, आपल्या प्रार्थनेने, आशा करण्याने किंवा स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर ब्रह्माबरोबर ते एकरूप होतील. खरोखर असे कधीच होणार नाही. 4. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर परिणाम होतो किंवा नाही असा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचारणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. भगवान, जरी आपण म्हणता की आपण मृतमांस खात नाही, परंतु आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने सुद्धा खाता, तर मग तुम्ही मृतमांसाची व्याख्या कशी करता? भगवंत म्हणाले, हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत. मांस सेवन म्हणजे मृतमांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवक, अपवित्र जीवन, वैर विरोध ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत. मांस सेवन म्हणजे मृतमांस भोजन नव्हे. कोणाचीही त्याच्या मागून निंदा, कौर्य, विश्वासघात, अत्यंत अभिमान आणि शूद्रता, कृपणता ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारगी, गर्व, कुसंगती ही सर्व मृतमांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. नीच जीवन, अफरातफर, फसगत करणे, लाडी लबाडी करणे, दृष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात, ती सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला
वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थात यज्ञात आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम कराव्यास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. तो निर्मळ राहतो. भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ये, ज्यात मृतमास म्हणजे काय याचे निरूपण केले आहे आणि दुःख निरोधाची शिकवण दिली आहे, ती ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली.